तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. आजच्या लेक्चरमध्ये आपण आई रूल्सवर क्वेश्चन बघूया. बिकॉज तुमच्यापैकीच बऱ्याच जणांनी म्हणजे 3 जणांनी आय मीन दोघांनीच ॲक्च्युली आपल्याला इथे कमेंट्स करून सांगितलेलं आहे की आई रूल्स घ्या. तर तुम्हाला कुठलं टॉपिक वगैरे हवे असतील तर तसं कमेंट करून सांगत जा, म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट असतील ते टॉपिक्स आपण सगळ्यात पहिल्यांदा घेऊन घेऊया. ठीक आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये मी क्वेश्चन विचारला होता की विच डिव्हाइस इज यूज इन अ सबस्टेशन टू इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. त्याच्यापैकी बऱ्याच जणांनी इथे सगळ्या मी कमेंट इथे इन्क्लूड केलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी ह्याच्यामध्ये कमेंट सुद्धा केली होती की कॅपॅसिटर बँक आपण यूज करतो. काही काही जणांनी सांगितलेलं आहे की सिंक्रोनस कंडेन्सर आपण यूज करतो. तर सिंक्रोनस कंडेन्सर हे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करायला यूज होतं, करेक्ट आहे. पण सबस्टेशनमध्ये आपण सिंक्रोनस कंडेन्सर नाही वापरत. सबस्टेशनमध्ये आपण कॅपॅसिटर बँक आहेत ते यूज करतो. तेवढ्या सगळ्यांनी त्याची करेक्ट उत्तर दिलेले आहे. तर ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला एक क्वेश्चन विचारेन मी. ठीक आहे. त्याच्यावर स्टार्ट करूया. जो सगळ्यात आपल्याला कॉमन माहिती आहे आणि बऱ्याचदा विचारला सुद्धा जातो त्या क्वेश्चनपासून की परमिसिबल व्हेरिएशन ऑफ व्होल्टेज ॲट अ कन्झ्युमर एंड ॲज पर आई रूल्स किती आहेत. म्हणजे आई नियमानुसार ग्राहकाच्या साईडला जे व्होल्टेजची व्हेरिएशन कितीपर्यंत अलाउड आहे. 6%, 10%, 12% की 2%. सगळेच जण ह्याचं करेक्ट उत्तर देतील. ±6% हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पण आता इम्पॉर्टंट आणि अजून एक्स्ट्राचे पॉईंट्स पण बघत जाऊया. हा आई रूल 54 मध्ये येतो. कधी कधी तुम्हाला डायरेक्टली नंबर सुद्धा विचारला जाईल. तर आई रूल 54 मध्ये असं लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये परमिसिबल व्होल्टेज व्हेरिएशन विचारले जातात. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की लो आणि मीडियम व्होल्टेज आहे त्याच्यामध्ये 6%चं व्हेरिएशन चालतं. हाय व्होल्टेजकडे जर आपण गेलो तर लोअर साईडला 6% अँड ऑन द हायर 6% ऑन द हायर साईड और बाय मोर दॅन 9% ऑन द लोअर साईड. म्हणजे मायनस साईडला 9% चालतं आणि प्लस साईडला 6% चालतं असं आपण म्हणू शकतो कधी तर हाय व्होल्टेजमध्ये. आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये गेलो तर 10% ऑन द हायर साईड आणि 12.5% ऑन द लोअर साईड एवढं अलाउएबल आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपण करू शकत नाही. तर त्यामुळे 10% पण जो त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे किंवा ऑप्शनवर 10% आहे ते एक्स्ट्रा हाय व्होल्टेजच्या केसमध्ये होतं. ओके. आणि आपल्याला ग्राहकांच्या साईडला विचारलंय म्हणजे कन्झ्युमर साईडला जे असतं लो व्होल्टेज, त्यामुळे 6% हे उत्तर करेक्ट येईल. उद्या जाऊन तुम्हाला हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज विचारलं तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. किंवा रूल नंबर कुठला आहे तर तो रूल नंबर येतो 54. ओके. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. लगेचच व्होल्टेज सारखंच इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याचदा विचारलं सुद्धा जातं की फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन किती आहे ॲज पर आई रूल्समध्ये. अलाउएबल फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन 10%, 3%, 5% की 8%. तर फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन जितकं कमीत कमी असेल तेवढं चांगलं आहे. 50 हर्टच्या आसपासच असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आई रूल्सच्या अकॉर्डिंग बघूया. आई रूल्स 55 मध्ये म्हणजे 54 नंतर लगेच 55 नंबरचा नंबर आहे. परमिसिबल फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन किती लिहिलं आहे. डिक्लेअर्ड फ्रिक्वेन्सी बाय मोर दॅन 3%. ह्याच्यापेक्षा 3% पेक्षा जास्त नसलं पाहिजे. त्यामुळे गिवन ऑप्शन्सपैकी ऑप्शन नंबर 2 इकडे आपला करेक्ट उत्तर येईल. ओके. क्विक रिव्हिजनसाठी मी इथे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. 54 नंबर आहे तो डिक्लेअर्ड व्होल्टेज टू सप्लाय टू कन्झ्युमर आणि 55 इज डिक्लेअर्ड फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय टू कन्झ्युमर. 54 आहे तो व्होल्टेजसाठी, 55 आहे तो फ्रिक्वेन्सीसाठी. पुढचा प्रश्न. नवीन स्थापनेची वायरिंग पूर्ण करताना कोणते नियम पाळले पाहिजेत किंवा व्हॉट रूल शुड बी फॉलोड व्हाईल कम्प्लिटिंग द वायरिंग इन अ न्यू इन्स्टॉलेशन. आई रूल्स 1950, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 1956, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 1960 की नन ऑफ द गिवन ऑप्शन्स. ओके. तर ॲक्च्युअलमध्ये 1956 हा करेक्ट उत्तर आहे. पण इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट नाही त्याला म्हणत, त्याला ॲक्च्युली इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स असं म्हटलं जातं. तर कदाचित तुम्ही नन ऑफ द अबाऊ उत्तर टिक करून येऊ शकता. पण त्याचं करेक्ट उत्तर त्या लोकांनी दिलेलं की इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 1956. जो ॲक्ट आहे ना तो 2003चा आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट ज्याला आपण म्हणतो किंवा इलेक्ट्रिसिटी ॲक्ट तो 2003 साठी. शब्द ॲक्ट आहे तो 2003ला आहे आणि जो रूल्स हा शब्द आहे तो 1956 मध्ये यूज केला गेला होता. ओके. जाऊया पुढे. व्हॉट इज द मिनिमम क्लिअरन्स ऑफ द HV लाईन फ्रॉम द ग्राउंड अक्रॉस द रोड. म्हणजे रस्त्याच्या पलीकडे जर लाईन जात असेल, जर इथे रस्ता असेल आणि इकडून एका साईडून दुसऱ्या साईडून अक्रॉस द रोड म्हटलंय, ओलांडून जर जात असेल तर त्याचं क्लिअरन्स किती असलं पाहिजे. मिनिमम क्लिअरन्स किती असलं पाहिजे जर ती हाय व्होल्टेज लाईन असेल तर. 3.1 मीटर, 8.1 मीटर, 6.1 मीटर की 5.1 मीटर. तर क्लिअरन्स अबाव द ग्राउंड किती असला पाहिजे. हा येतो
आई रूल्स नंबर 77 मध्ये. ओके, आधी 55 वाला आपण बघितला, त्यानंतर आता आपण 77 वाला बघतो. असे सेम नंबरवालेच मी आधी सगळ्यात पहिल्यांदा घेतो आणि जे विचारले जातात. तर इथे तुम्हाला 2 नंबर दिसतील, 77 मध्ये 1 आणि 77 मध्ये 2 नंबर. ह्याच्यामध्ये फक्त एकाच शब्दाचा फरक आहे अख्ख्या लाईनमध्ये, की इरेक्टेड अक्रॉस अ स्ट्रीट आणि दुसरं इथे आहे इरेक्टेड अलॉंग एनी स्ट्रीट. अक्रॉस आणि अलॉंग ह्या 2 शब्दांचाच फरक आहे. बाकी सगळ्याचे तुम्ही लाईन चेक केलं तर ती सेमच आहे. म्हणजे जर 3 वायर जात असतील तर त्याच्यापैकी जो लोवेस्ट कंडक्टर आहे त्याचं ग्राउंड पर्सनचं क्लिअरन्स किती असावं मिनिमम हे त्यांनी विचारलं आहे, लो व्होल्टेजसाठी सुद्धा आणि हाय व्होल्टेजसाठी सुद्धा. तर अक्रॉस द स्ट्रीटचा अर्थ काय ते सगळ्यात पहिल्यांदा सांगतोय. बघा डायग्राममध्ये बघा की इथे हे पोल आहेत आणि इकडून इथे रोडवरून इथे क्रॉसिंग होते. तर ह्यातला जो लोवेस्ट कंडक्टर आहे तिथपासून ते ग्राउंडपर्यंतचं डिस्टन्स आहे ते अक्रॉस द रोडमध्ये येतं किंवा अक्रॉस द स्ट्रीट येतं. लो व्होल्टेजसाठी ते 5.8 आहे आणि हाय व्होल्टेजसाठी ते 6.1 आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय त्यांनी विचारलेलं आहे, अक्रॉस द रोडच विचारलेला आहे, म्हणजे ओलांडला जातो ते HV लाईनसाठी म्हणजे हाय व्होल्टेज लाईनसाठी. तर त्याचं करेक्ट उत्तर किती येईल तर 6.1 मीटर आपलं इथे करेक्ट उत्तर येईल. 2-3 गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे हाय व्होल्टेज लाईन विचारले की लो व्होल्टेज विचारले आणि अलॉंग द रोड विचारले की अक्रॉस द रोड विचारले. हे 2 पॉईंट फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, अक्रॉसचं सांगितलं, आता अलॉंग द रोडचं किंवा अलॉंग द स्ट्रीटचं काय येईल की हा जो रोड जातोय तर जी लाईन आहे ती त्याच्या लगतच एकाच साईडूनच जाते, ती रोड क्रॉस करून दुसऱ्या साईडला येत नाहीये. आता ह्याचं जर तुम्ही आकडे बघितलेत तर ह्याच्यापेक्षा थोडे कमी आहेत. ओके, अक्रॉसपेक्षा ह्याचे कमी आहेत. 5.8 आहे लो व्होल्टेजसाठी, तर इकडे 5.5 आहे. इकडे 6.1 मीटर होतं तर इकडे 5.8 मीटर, म्हणजे ऑलमोस्ट 0.3 मीटरचा इथे डिफरन्स आहे. आता लॉजिकली पण तुम्ही विचार करू शकता अक्रॉस द स्ट्रीटमध्ये जास्त काय, कारण रोडमधून जर कुठला ट्रान्सपोर्ट वगैरे होत असेल, कुठला मोठ्या जर गाड्या जात असतील तर त्याच्यासाठी क्लिअरन्स असणं फार इम्पॉर्टंट आहे. किंवा कधी व्हेकल हाईटपेक्षा सुद्धा जास्त हाईटच्या गोष्टी आपण कॅरी करतो रोडवरून येताना, तर त्याच्यासाठी क्लिअरन्स म्हणून हा एक्स्ट्रा 0.3 मीटर त्यांनी दिलेला आहे. ओके, तर अक्रॉस द स्ट्रीट आणि अलॉंग द स्ट्रीट या 2 शब्दांमधला फरक आपल्याला समजला असेल. सोबत ॲडिशन की इरेक्टेड एल्सवेअर दॅन अलॉंग ऑर अक्रॉस द एनी स्ट्रीट, म्हणजे कुठला रोड क्रॉसिंग पण करत नाही किंवा रोडच्या साईडून पण जात नाहीये, पण नॉर्मली इन जनरल दुसरीकडे कुठे पण आपण इरेक्ट केलं असेल एल्सवेअर रोडच्या अक्रॉस किंवा अलॉंग सोडून, तर तिकडे 11 kV वोल्ट्स आहे. म्हणजे 11 kV साठी जर तो बेअर कंडक्टर असेल तर मिनिमम 4.6 मीटरचं असलं पाहिजे आणि जर इन्सुलेटेड कंडक्टर असेल तर मिनिमम 4 मीटर असलं पाहिजे. आणि 11 kV पेक्षा जास्त असेल तर तुमचं 5.2 मीटर असलं पाहिजे. इथे पण पुढे त्याने दिलेलं आहे 33 kV आणि 33 kV पेक्षा अबाव जसं जसं जात जाल तसं 0.3 मीटर तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड होत जातील. नीट तुम्ही वाचून घ्या, सगळ्या गोष्टी इझिली समजतील. ओके, तर व्हिडिओ जर आवडली असेल आत्तापर्यंत, या गोष्टी कुठे एवढ्या क्लिअरली मेन्शन केलेल्या नाही आहेत, वाचून या सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि असेच क्वेश्चन आपण डिस्कस करूया. पण त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा. या वेळेला मी व्हिडिओचं टार्गेट जास्त ठेवलेलं आहे बिकॉज खूप इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा आहे आणि एवढा डिटेलमध्ये आपल्याला समजेल असं मी सांगतोय ह्याच्यामध्ये. चलो जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. द मॅक्झिमम लोड दॅट कॅन बी कनेक्टेड इन अ पॉवर सब सर्किट ॲज पर आई रूल्स. शब्द अगेन कन्फ्युजिंग असतात. पॉवर सब सर्किट विचारलेला आहे, तर पॉवर सब सर्किटमध्ये तो मॅक्झिमम कनेक्टेड लोड आहे तो आहे 3000 वॅट. हे आपण इलेक्ट्रिकल वायरिंगच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं, पण अगेन एकदा इथे आई रूल सोबतच डिस्कस करूया. 2 प्रकारचे सब सर्किट विचारले जातात, लाईट अँड फॅन सब सर्किट किंवा पॉवर सब सर्किट. तर पॉवर म्हणजे जास्त आहे तर त्यामुळे इथे 3000 वॅटपर्यंत आपण मॅक्झिमम त्याची लिमिट दिलेली आहे. आणि जर लाईट अँड फॅनचं सब सर्किट असेल तर 800 वॅटची त्याची लिमिट दिलेली आहे. लाईट अँड फॅन एका सब सर्किटमध्ये आपण टोटल 10 पॉईंट्स आहेत ते कनेक्ट करू शकतो अँड द नंबर ऑफ आउटलेट इज रेस्ट्रिक्टेड टू 2 इन ईच पॉवर सब सर्किट. इकडे 2 आहे आणि इकडे किती आहे तर 10 पॉईंट्स आहेत. जे पॉईंट्स पण लक्षात ठेवा आणि वॅटेज किती आहे ते पण लक्षात ठेवा अलॉंग विथ देअर नेम्स. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मीडियम व्होल्टेज अकॉर्डिंग टू द आई रूल 28.
ह्याच्यात तुम्हाला सगळ्या फॅक्च्युअल डेटाच मिळेल, काही कॅल्क्युलेशन नाही आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायला लागतील. तर जेवढा पॉसिबल होईल तेवढे मी तुम्हाला टेबल चार्ट आणि ट्रिक्स करून तुम्हाला सांगेन. ओके, तर मीडियम व्होल्टेज आहे ते कुठल्या ह्याला कन्सिडर केलं जातं, तिथे चार्ट प्रोव्हाइड केला आहे. तर लो व्होल्टेज आहे ते आपण 250 वोल्टपेक्षा कमी कन्सिडर करतो. मीडियम व्होल्टेज आहे ते 650 वोल्टपर्यंत कन्सिडर करतो. हाय व्होल्टेज आहे ते 33 kV आणि एक्स्ट्रा हाय आहे ते अबाव 33 kVला आपण कन्सिडर करतो. जसं आपण मगाशी पण बघितलं, +&- व्होल्टेज आहे ते लो आणि मीडियमसाठी आहे. हाय व्होल्टेजसाठी निगेटिव्ह साईडला -9% चालतं आणि प्लस साईडला 6% चालतं आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेजला अप्पर साईडला +10% चालेल, पण निगेटिव्ह साईडला इथे -12.5% पर्यंत चालेल. म्हणजे अंडर व्होल्टेजसाठीची रेंज त्यांनी जास्त ठेवलेली आहे ॲज कम्पेअर टू द ओव्हर व्होल्टेज, ह्याच्यावरून आपल्याला समजून येतं. तर मीडियम व्होल्टेज आहे 650 वोल्टसाठी ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रिसिटी रूल विच टाइप ऑफ पोल इज नॉट यूज इन द ओव्हरहेड लाईन. खालील दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कुठला पोल आपण ओव्हरहेड लाईनसाठी यूज करत नाही. कॉमन सेन्सचे पण गोष्ट आहेत. बघा, लाकडी खांब यूज करतो का? हो. कॉन्क्रीटचे खांब यूज करतो? येस. रेल्वेचे विजेचे खांब बघितलेलेच आहेत. पण सिलिकॉन PVC पोल, सिलिकॉन PVC पाईप आपण यूज करू शकत नाही ओव्हरहेड लाईनसाठी. कॉमन सेन्सचा आहे, तुम्ही वाचला तर तुम्हाला इझिली समजून जाईल. ह्याच्यासाठी आई रूल माहिती असलेच पाहिजे अशातली पण गोष्ट नाही आहे. हे खूप सोप्या गोष्टी आहेत. ओके, द टाइप्स ऑफ पोल यूज इन द ओव्हरहेड लाईन, सगळ्या गोष्टी इथे डिटेलमध्ये दिलेल्या आहे. तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल व्हिडिओ पॉज करून वाचू शकता किंवा मी PDF पण प्रोव्हाइड करेन तुम्हाला. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. मराठी नाही वाचत आहे मी, हे थोडं कॉम्प्लिकेटेड मराठी आहे. ॲज पर आई रेग्युलेशन्स वेन सर्व्हिस लाईन्स आर इन्स्टॉल्ड एल्सवेअर, बघा शब्द बघा, मगाशी मी हायलाईट त्याच्यासाठीच केलेला. अदर दॅन द अलॉंग ऑर अक्रॉस एनी स्ट्रीट द कंडक्टर ऑफ द लाईन ॲट एनी पार्ट शाल हाईट लेस दॅन, म्हणजे ते त्यांनी सांगितले की एल्सवेअर जेव्हा आपण इन्स्टॉल करतो अलॉंग किंवा अक्रॉस द स्ट्रीट सोडून आणि त्याची व्हॅल्यू आहे 11 kV लाईन्सपेक्षा जास्त, तर त्याला मिनिमम क्लिअरन्स त्याचं किती असलं पाहिजे. तर इथे मी मगाशी सांगितलेलं होतं की किती असलं पाहिजे, तर 4.6 मीटर एल्सवेअर जर आपण कन्सिडर केलं असेल तर. इन्सुलेटेड नाही आहे असं आपण कन्सिडर करूया, कारण त्यांनी तसं मेन्शन केलेलं नाही आहे. तर 4.6 मीटर ह्याचं करेक्ट उत्तर आहे. आता ॲप्रॉक्सिमेटली जवळपास बघितलं तर 4.572 मीटर हे त्याचं करेक्ट उत्तर येईल. ओके, चार्ट पण अजून एक प्रोव्हाइड करून दिलेला आहे, जे ते थेरिटिकली दिलं आहे एवढं भरमसाठ, त्याच्याऐवजी फक्त कॉम्पॅक्ट ह्या एका चार्टमध्ये तुम्हाला दिसून येईल. 4.6, 4, 5.2 आणि 5.8 या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. जाऊया पुढे. आई नियमानुसार जर नाममात्र व्होल्टेज 240 असेल तर टर्मिनल व्होल्टेज जॅसच्या मर्यादित असणे आवश्यक आहे. म्हणजे 240 वोल्ट नॉमिनल व्होल्टेज असेल तर त्याची व्होल्टेज रेंज कितीपर्यंत अलाउड आहे. आता बघा 240 वोल्ट काय आहे आपलं, तर लो व्होल्टेज कॅटेगरीमध्ये येतं, 250 पेक्षा कमी आहे, राईट. त्यामुळे किती येईल, +6% आणि -6% एवढं अलावेबल आहे. तर व्हिडिओ पॉज करून स्वतः एकदा कॅल्क्युलेशन करा आणि बघा ह्याच्यापैकी काय उत्तर येईल. ते बघून तर सगळंच सेमच वाटेल, कुठलंही करेक्ट करू शकतो, डायरेक्टली टुका नाही मारू शकत. सो बेटर की कॅल्क्युलेट करा. मी इथे तुम्हाला डायरेक्टली उत्तर देतो, व्हिडिओ पॉज करा आधी, ठीक आहे. तर उत्तर काढलं असेल तुम्ही +or-6%, जर आपण 240चे काढले तर ते होतात 14.4. म्हणजे 240 मधून एकदा वजा 14.4 करायचे आणि एकदा 240 अधिक 14.4 करायचे, तर ते उत्तर येईल तुमचं 225.6 आणि 254.4. तर दिलेल्या ऑप्शन रेंजपैकी 228 आणि 252 हे त्याच्या आसपास आहेत. कम्पॅरेटिव्हली आपण त्याला म्हणू शकतो. ओके, किंवा ॲक्च्युली 225.6 आणि 254.4 आहे ना, तर ही रेंज ॲक्च्युली चांगली वाटते ॲज कम्पेअर टू द दिस. ओके, इथे उत्तर करेक्ट रेंज दिले 128.152, पण माझ्या मते हे जास्त सुटेबल उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन 1 इथे आपण करेक्ट करून येऊया, ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन करता व्यवस्थित मिस्टेक करू नका. असेच क्वेश्चन आपण आपल्या ऑलरेडी टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत. असिस्टंट टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 किंवा सिनियर टेक्निशियनच्या टेस्टमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तिकडे अवेलेबल आहेत. टोटल 25 टेस्ट आहेत इन्क्लुडेड. 20 टॉपिक वाईज जसे आपण एक टॉपिक कव्हर करतोय तसे टॉपिक टेस्ट मी त्याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. 5 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळतील, जेणेकरून टाईम मॅनेजमेंट करणं फार इम्पॉर्टंट असतं. तो डेफिनेटली टेस्ट तुम्ही बघून घ्या.
IBPSच्या एक्झाम पॅटर्न नुसारच आपण बनवलेल्या आहेत. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. घरगुती वायरिंग सब सर्किटसाठी डॅश आकाराचे ॲल्युमिनियम कंडक्टर वापरले जातात. ॲल्युमिनियम कंडक्टर ऑफ साईज डॅश आर यूज फॉर द डोमेस्टिक वायरिंग सब सर्किट. आता इथे ना तुम्हाला असेच क्वेश्चन मिळतील की एकतर त्याचं उत्तर तुम्हाला येतंय किंवा नाही येते. तुम्ही तिथे गेसिंग करायचे चान्सेस फार कमी असतात किंवा तुम्ही लॉजिक लावायचे चान्सेस तिथे फार कमी असतात. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे त्या गोष्टी काय येते. तर हे सगळे पॉईंट्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन मी जसं तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओ 26 BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये हे काही IE रूल्स आहेत इलेक्ट्रिकल इंटरनल वायरिंगसाठी. तर त्याच्यापैकी जर कॉपर कंडक्टर असेल तर 1.12 mm चा आपण यूज करतो आणि जर ॲल्युमिनियम वायर असेल तर 1.4 mm किंवा 1.5 mm पर्यंत आपण कन्सिडर करतो. तर त्यामुळे ऑप्शन 3 आहे ते इथे करेक्ट उत्तर येईल. त्यांनी ॲल्युमिनियम विचारलं होतं. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. अकॉर्डिंग टू IE रूल द नंबर ऑफ लाईट ऑर फॅन पॉईंट्स कनेक्टेड इन वन सब सर्किट शुड नॉट एक्सीड 2. ओके, उत्तर चुकता कामा नये. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलेलं, म्हणून मी जाणून बुजून ते लाईनीत नाही घेतले ते क्वेश्चन की तुम्हाला लक्षात राहावे म्हणून. ओके, 10 पॉईंट्सपेक्षा जास्त नसावे लाईट फॅन पॉईंट्समध्ये आणि पॉवर सब सर्किट असेल तर 2 मॅक्झिमम असायला पाहिजे. ओके, तर पुढचा प्रश्न आहे 132 kV ट्रान्समिशन लाईन आणि ग्राउंड दरम्यान किमान मंजुरी सुमारे डॅश आहे. म्हणजे मिनिमम क्लिअरन्स किती असला पाहिजे. जर 132 kV ची ट्रान्समिशन लाईन असेल तर म्हणजे ट्रान्समिशन टॉवर असेल आणि ट्रान्समिशन लाईन आहे तर इथपासून ते इथपर्यंत किती क्लिअरन्स असलं पाहिजे. आता हा क्वेश्चन महाट्रान्सकोच्या सिनियर टेक्निशियनला जे लास्ट टाइम झालेले 2024ला तेव्हा विचारला गेला होता. पण 132 च्या ऐवजी त्यांनी तिथे 220 kV विचारलं होतं. ओके, तर 220 kV ला किती येतं तर 7 मीटर येतं आणि 132 kV ला येतं 6.1 मीटर. तर ह्याच्यापैकी उद्या तुम्हाला कदाचित 400 kV ला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे सगळे पॉईंट्स तुमच्या लक्षात असले पाहिजेत. जर लास्ट एक्झामला विचारलंय हाय प्रोबॅबिलिटी आहे की ह्या एक्झामला सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि असेच फॅक्च्युअल डेटावर क्वेश्चन येतात. 132 ला येतं 6.1 मीटर. पण आता 6.1 नाही येते तर मग 6.4 आपल्याला टिक करावं लागेल. त्याच्या आसपासच आपल्याला शोधायला लागतं. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. आज भारतीय ऊर्जा क्षेत्राचे नियमन करण्यासाठी कोणता कायदा वापरला जातो. विच ॲक्ट इज यूज टू रेग्युलेट द इंडियन पॉवर सेक्टर टुडे. 1910, 1948, 2000 की 2003. ओके, असे इझी क्वेश्चन सुद्धा विचारले जातात पण तुम्हाला माहिती असेल तर ते इझी वाटतील. पुढचा क्वेश्चन आहे तर हा महाट्रान्सकोच्या आता AEची जी एक्झाम झाली होती 29 डिसेंबरला त्याच्यात विचारला गेला होता आणि रिलेटेड टू IE रूल्स होता म्हणून मी इथे फक्त तो इन्क्लूड करतोय. कदाचित विचार गेला तर तुम्हाला त्याचं उत्तर डायरेक्टली येऊन जाईल. ट्रान्सफॉर्मर ऑफ कॅपॅसिटी डॅश अँड अबाव शाल बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट द इन्सिपियंट फॉल्ट्स बाय डिफरन्शियल प्रोटेक्शन ॲज पर IE रूल्स 1956. ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी किती आणि कितीपेक्षा जास्त असली पाहिजे की त्याला डिफरन्शियल प्रोटेक्शन पासून म्हणजे डिफरन्शियल प्रोटेक्शन त्याला आपण प्रोटेक्ट करतो जर कुठला इन्सिपियंट फॉल्ट आला तर IE रूल्समध्ये जर तुम्ही चेक केलं PDF मध्ये तर इथे क्लिअर कट मेन्शन आहे 10 MVA आणि त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीचं जर ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याला डिफरन्शियल प्रोटेक्शनने प्रोटेक्शन द्यावं लागतं इन्सिपियंट फॉल्ट्सच्या अगेन्स्ट. त्यामुळे 10 MVA इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न द मिनिमम परमिसिबल साईज ऑफ द ॲल्युमिनियम केबल फॉर लाइटिंग सर्किट इज. किती येईल. आताच आपण बघितलं 1/1.4 होतं पण 1.4 नाही आहे तर 1.5 स्क्वेअर mm इथे करेक्ट उत्तर येईल ॲल्युमिनियमचं. ओके, इथे मी मेन्शन पण केलेलं आहे 1.5 स्क्वेअर mm आहे ते ॲल्युमिनियम आणि 1 किंवा 1.2 च्या आसपास तुम्ही कॉपर केबल येते कन्सिडर करू शकता ॲज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. द रूल 77 ऑफ इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल फॉर ओव्हरहेड लाईन्स गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट. तुम्हाला आकडा विचारला जातो रूल कुठला आहे ते आणि तो कशासाठी वापरला जातो. मटेरियल अँड स्ट्रेंथ, मॅक्झिमम स्ट्रेंथ अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी, अर्थिंग की क्लिअरन्स अबाव ग्राउंड ऑन द लोएस्ट कंडक्टर. तर मी स्टार्टिंगला सांगितलेलं 55 वाला पण आपण बघितला आहे फ्रिक्वेन्सीवाला आहे आणि 77 कसला आहे तर क्लिअरन्स अबाव ग्राउंड ऑफ द लोएस्ट कंडक्टर. 77 वाला तर चुकलाच नाही पाहिजे. बऱ्याच वेळा आपण डिस्कस केल्याने 2-3 क्वेश्चन त्याचे घेतलेले आणि डिटेलमध्ये मी डायग्राम सकट सांगितलेला आहे. ठीक आहे,
ते एवढे आई रूल्सवरचे क्वेश्चन्स होते. आणि आता एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी ज्याचं तुम्ही उत्तर मला कमेंट करून सांगाल. त्याच्यासाठी तुम्ही PDF बघाल, ॲटलिस्ट थोडं रिसर्च कराल, जेणेकरून तुम्हाला अजून ॲडिशनल गोष्टीसुद्धा समजतील. तर इन विच ऑफ द फॉलोइंग अर्थिंग रिलेटेड रूल्स आर मेन्शन इन इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956. अर्थिंग रिलेटेड जे रूल्स आहेत ते कुठल्या पॉईंटमध्ये मेन्शन आहे? रूल 21, 31, 41, 51 की 61? ह्याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगाल. आणि ह्याची PDF मी अपलोड करेन, 1-2 दिवसामध्ये अपलोड करेन. तर त्या आपल्या अमेझिंग इंजिनियर्स ॲपवर तुम्हाला मिळेल. लिंक वगैरे खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड होईल. आणि बरेच जण विचारत होते की iOS साठी ॲप्लिकेशन आहे का? तर iOS साठी पण ॲप्लिकेशन आहे. माय इन्स्टिट्यूट नावाने, हे सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. माय इन्स्टिट्यूट नावाने तुम्ही ॲप सर्च केला आणि ऑर्गनायझेशन कोड आहे तो IFTZNN असा कोड टाकला तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन तिथे ॲक्सेस करता येईल. आणि याच्या नोट्स वगैरे जे आहेत ते मी फ्री मटेरियल टॅबमध्ये ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत आधीच्या लेक्चरच्या. ह्याच्या पण 1-2 दिवसात अपलोड होतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिक सोबत.